मी साधना रामचंद्र राऊत, सामाजिक कार्यकर्ते। आज आम्ही उपोषणाला बसलो या कारणास्तव की रेशनचं दुकानदार माल हडप करतात, कार्डधारकांना न देता माल चोरले जातो। 4 माणसाचा माल असला तर 2च माणसाचा दिला जातो। आणि दिवाळीत साड्या वाटप आलेल्या होत्या, ती साड्या एकही वाटप केलेली नसताना आम्ही त्यांना म्हणलं तुम्ही साड्याचं दंड करा, त्या साड्या गोरगरीब पुतोर पाठवा। तर तहसीलदारने साड्या इथं जमा करून घेऊन त्यांच्यावर दंड कारवाई केलेली नाहीये। आणि जी माल चोरलेला होता त्या मालाची सुद्धा आम्ही दंडात्मक कारवाई करा, त्यांच्यावर फौजदारी कारवाई करा, त्यांची संस्था काळ्या पाण्यामध्ये टाका। आणि जी काय आहे ती आम्ही म्हणजे त्यांना सांगितलं, पण त्यांनी काय ऐकलेलं नाहीये। त्यांनी आम्हाला तहसीलदारने आरेरावीची भाषा बोलायला चालू केलेलं आहे की तुम्ही काय करायचे ते करा, आम्ही दुकानदाराला पाठीशी घालत आहे। म्हणजे ह्यांचं दुकानदारचं काय गोड बंगाला ह्यांचं हे काहीच कळलं नाही। गोरगरिबापुतोर माल पोचला पाहिजे, तुम्ही माती खा, दगड खा, सिमेंट खा, काही खा, फक्त गोरगरिबाचं धान्य आहे ते धान्य गोरगरिबापुतोर पोचलं पाहिजे। आणि आमची मागणी एकच आहे की ह्यांच्या दंडात्मक कारवाई व फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे। आणि तसं न तहसीलदार केलं तर माझं म्हणणं तर तहसीलदारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तहसीलदारला निलंबन केलं पाहिजे। कारण का तहसीलदार कार्ड ह्यांना रेशन दुकानदाराला पाठीशी घालत आहे। आणि हे तहसीलदारच्या कारभारामुळं इतका काळ परवा पण माल सापडलाय, इथं 2 टेम्पो माल सापडलाय, तर ते गोरगरिबाचा असा माल लंपास ही करते, त्यांच्या आतली लागेबंदी आहे दुकानदाराची ह्यांची। तर त्या तहसीलदारवर कारवाई झाली पाहिजे, आमची एवढी मागणी आहे। तुम्हाला तहसीलदार भेटले का? भेटले आम्हाला, उपोषणच्या आधी आम्ही त्यांना भेटलो, तुम्हाला जे काय करायचंय ते करा जावा म्हणते। काय आम्ही म्हणलं तर त्यांच्या माल मुळात जे रेशनचा माल आलेला होता ते त्यांनी हडप केला, कार्डधारकांना दिलेला नाही। निम्या अर्ध्या घटना आपले संतपेठ मधली गुजरात कॉलनी तिथली आणि 83 दुकान क्रमांक आहे, नालंदा महिला बहुउद्देशीय संस्थेवर केलेला आहे। तर ही संस्थेवर दिलेला असताना दुकानदार पहिले पण त्यांनी दुकानाचं मुळात पंचनामा हे सगळा चुकीचा केलेला होता। म्हणजे पहिला जे त्यांनी दुकान देताना अर्ज त्यांचा नंतर आलेला होता, तरी पण त्यांना दुकान दिलं, बरं दिलं ते दिलं। आणि त्यांचं जे काय चुकीचं निर्णयाला त्यांनी पाठीशी घालत आहे। कारण KYC करायला पैसे घेतले, परत कार्ड काढायला 3,500 रुपये घेतले, त्यांचे आमच्याकडे पुरावे आहेत, तरी तहसीलदार यांना पाठीशी घालत आहेत। म्हणजे काळा बाजार करायचा तर किती, बरं तुम्ही बाकीच्या कशात करता आम्ही बघत नाही। वाळूच्या चोरी आहे, सगळ्याची चोरी आहे, त्याच्याकडे फक्त गोरगरिबाचं धान्याकडे आमचं लक्ष आहे की तुम्ही गोरगरिबाला धान्य द्या। रेशन दुकानदाराचं म्हणणं काय? रेशन दुकानदाराचं दुकान आम्ही घालवलेलं आहे आणि आम्हाला जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी पण आमच्यासारखा निर्णय दिलेला आहे। सोलापूरमध्ये, पुण्यामध्ये मी आमच्यासारखा निर्णय दिलेला आहे, पण हे तर तहसीलदार पाठीशी घालत आहे। ते दिलेलं आहे की दुकान दुसऱ्याला दिलेलं आहे, ते व्यवस्थित माल वाटप करतात, त्याच्याबद्दल आमची तक्रार नाही। आमची आता त्यांनी माल हडप केलेला आहे ना, त्याची दंडात्मक कारवाई, शासकीय दंड आणि शासकीय मालाचं जे अप्रतपर केलेलं आहे शासनाच्या दुकानदारानं जे घोटाळा केलाय हा त्याच्यावर आमची कारवाई झाली पाहिजे। चालू आल्यावर काहीच नाही आमचं माल म्हणजे 2दा त्यांनी अप्रतपर केलेले। पहिल्या घोटाळा केला, त्यात मालाची चोरी सापडली त्यांनी दुकान तपासताना, परत दुसऱ्यांदा बी त्यांनी तीच प्रकार केला। दुकान निलंबित झाल्यावर तहसीलदारनं दुकान माल दिलाय, दुकान निलंबित झाल्यावर कोण माल देतं का? त्यांच्यावर कारवाई झाली तरी माल दिलाय, बरं आता त्यांच्यावर कारवाई करा म्हणले, कारवाई बी करत नाहीत, पाठीशी घालल्यात। आमचं तीव्र आंदोलन करणार, आम्ही उपोषण तर आमचं चालू राहणारच आहे, पण त्यांना साडी चोळीचा आयर दिला जाणार आहे। आम्ही ती पण उद्या पत्र देणार आहे आणि आम्ही आंदोलन बंद ठेवणार नाही, आत्मदहन पण करायची आमची तयारी आहे। कारण का तुम्ही एकीकडे लाडक्या बहिणीला कुठं तर तोंडाला पानं पुसल्याने करताय आणि इकडे असले चोराशी पाठीशी घालता काय? ह्यांच्या ह्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे। त्या अधिकाऱ्यात निव्वळ भेसळ कारभार चाललेला आहे यांचा, जे प्रशासनाने जे चुकीच्या रेशन दुकानदाराला पाठीशी घालतात हे चुकीचं आहे। गेल्यावेळेस पण उपोषणला बसलो, त्यावेळेस पण काय सांगत होतो, त्यांच्याकडनं दंडात्मक कारवाई करा, त्यांच्याकडनं काय असेल ती तुमची नुकसान भरपाई भरून घ्या आणि गोरगरिबांना न्याय द्या। जी साड्या आहेत त्या गोरगरिबांना वाटून टाका। त्यावेळेस त्यांनी आम्हाला काय सांगितलं, साड्या आणून इथं तहसीलदारापाशी जमा केल्या,
मग तुम्ही त्या साड्या का जमा करून घेतल्या? तुम्ही त्या गोरगरिबापर्यंत पोहोचवायच्या होत्या, पण ते गोरगरिबांच्या साड्या सुद्धा तहसीलदाराला कमी पडल्या. मग तुम्ही असं गोरगरिबांचं काय काय कमी पडून तुमची स्वतःची घरं भरली. तुम्ही गोरगरिबांचं आज अन्न लुटायला लागला. आज अशा जे आमचं वार्ड आहे की ज्या वार्डात ज्यावेळेस दिवसभर काम करा त्यावेळेस चूल चालू होती, त्यातनं बी एखाद्या घरात 5 किलो धान्य मिळत असलं तर ही रेशन दुकानदार फक्त 2 किलो धान्य देते. त्यातनं बी या दुकानदारांनी तहसीलदारांनी जर असा काळा बाजार केला तर त्या गोरगरिबांची लेकरं खाणार काय? तुम्ही त्या गोरगरिबापर्यंत पोहोचू दिलं नाही. आम्ही गेल्याच बी उपोषण केले त्यावेळेस काय म्हटले, आम्ही तुमचं काय म्हणणं आहे ते आम्ही 8 दिवसात तुम्हाला हे करून दाखवू. त्यांनी 8 दिवसात तर नाहीच नाही, पण 3 महिने गेले त्यांनी त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली नाही. त्यामुळे आम्हाला परत उपोषणला बसावं लागलं. बरं, सोलापूरमध्ये पण न्याय आमच्यातर्फे झाला, आयुक्त साहेबांनी बी आमच्याकडनं न्याय दिला, तरी पण हे तहसीलदार त्यांना पाठीशी घालतोय. मग या तहसीलदाराचं आणि रेशन दुकानदाराचं काय काय बंगाळ आहे हे बाहेर काढलं तर आम्ही शांत बसणार आहे. नाही तर या तहसीलदाराविरुद्ध आम्ही कारवाई करायला, आम्ही मोर्चा करायला किंवा त्याच्या विरोधात काय करता येईल आम्हाला ते आम्ही करायला तयार आहे. नाहीतर आम्ही चुळे बांगडीचा आहेर देऊन त्याचा भर चौकात सत्कार करणार आहे. आता नगरपालिकेचे भावी नगरसेवक वगैरे कोण पाठिंबा देण्यासाठी तुमच्या वार्डात कोणाला सपोर्ट मिळाला? आलेत की कृष्णा वाघमारे येऊन आम्हाला भेट देऊन गेलेत, एक लेटर देऊन गेलेत. पण तेवढंच नाही, नगरसेवक येतील कोण येतील त्यांनी सुद्धा आमच्यासाठी आज उभं राहायला पाहिजे होतं. आज आम्ही गोरगरिबासाठी महिला उभं राहतो. मग तुमचं पुरुषांचं काय काम? मग तुमच्या लाडकी बहिणीला 1,500 रुपये देण्यात काय अर्थ आहे? इलेक्शन लागतं तर तुम्ही तुमच्या मागे येणाऱ्याला सपोर्ट करणार का? आमच्या मागे येणार. आमच्या पाठीमागे जे खंबीर म्हणून उभे राहतील, मग ते आमच्याच वार्डातले असू नये, कुठल्या पण वार्डात असू त्याला आम्ही पाठिंबा 1001% देऊ. जीवाचं रान करू, महिला आहेत, जीवाचं रान करू, पण आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. दिवसाचं रात्र करू आणि त्यांना पाठिंबा देऊ. अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा यासाठी महिलांना वाटावर उतरायची वेळ आली, तर तुम्ही महिला म्हणून आज हे उपोषण धरलंय, तर तुम्हाला काय वाटतंय या संदर्भात? तेच ना, महिला आम्ही पुढे येतोय काय, पण पुरुषांनी पण सगळ्या नगरसेवक असो किंवा जे आमदार खासदार पुढारी सगळे असतील त्यांनी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे का? तर आज आम्ही जनतेसाठी लढतोय, गोरगरिबाच्या धान्यासाठी लढतोय, तर त्यांनी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे. आता नगरपालिका आली, तुम्ही उभं राहणार आहे, आमच्या दारात तुम्ही मतदान मागायला येणार आहे, त्यावेळेस ह्याच कार्ड धारकाने तुम्हाला विचारलं तर आमचा माल खाताय तुम्ही, चोऱ्या करते ते, त्यांना तुम्ही पाठीशी. आज आम्हाला सहकार्य पण करत नाही तुम्ही. या लोकांनी सुद्धा आम्हाला येऊन सहकार्य केलं पाहिजे ना. आज आमदार साहेब असू द्या, नाहीतर एखादा खासदार साहेब असू द्या किंवा एखादा नगरसेवक असू द्या, त्यालाच पण आम्ही नागपंचमी दिवशी सणा दिवशी उपोषणला बसलो होतो. तुम्ही एवढे मीडियावाले येत आहे, आमची बाईट घेताय, त्यावेळेस का त्यांना दिसलं नसेल की महिला उपोषणला बसल्यात म्हणून? का आमदार साहेबांचं इथपर्यंत यायचं काम नव्हतं का? मग तुम्ही इलेक्शनच्या टायमाला कसं म्हणता तुम्ही आमचा मायबाप आहे? आता कुठे गेले यांचे मायबाप? कोण आहेत आमदार, कोण आहे? समाधान दादा अवतडे. भाजपचं सरकार आहे, आमदार भाजपचीच आहेत, तरी पण ते आले नाहीत. काय भाजपचं सरकार, भाजपची लाडकी बहीण, भाजपचा आमदार वेळात बसले. सगळीच पुढारी मतदानापुरतं येतात, सगळीच आमदार खासदार. आमदाराबद्दल काय वाटतं तुम्हाला? हो का, समाधान अवतडेने पण आम्हाला पाठिंबा द्यायला यायला पाहिजे की म्हणाय पाहिजे आम्ही लाडक्या बहिणीचे पैसे देतो, तसं तुमच्या रेशन धान्य दुकानाचं पण तुमचं आम्ही निर्णय देतो, किंवा मालकानं सुद्धा, परिचारक मालकाने सुद्धा इथपर्यंत आलं पाहिजे आणि निर्णय द्याय पाहिजे. तर बालकीने सुद्धा याय पाहिजे. अहो, ज्यावेळेस भारत ना नव्हते तेव्हा किती माणसाला सहकार्य करत होते, आज त्यांनी सुद्धा इथे यायला पाहिजे प्रत्येकाने. मग अभिजित आबा असू द्या किंवा आपले खारे असू द्या, सगळं. बरं, तुम्ही 4 आमदारांनी आम्हाला आमसभेत सांगत होते की ह्यांच्यावर गुन्हा दाखल करा रेशन दुकानदारावर आणि निलंबित करा, त्यानंतर सगळीच गप झाली. ती कुठं गुंडाळ कोणाच सभा, त्याने तहसीलदारला सांगितलं होतं गुन्हा दाखल करा म्हणून, रेशन धान्याचं दुकान बंद करा म्हणून. ते मग ती आमसभा निश्चित दिखावासाठी झाली असं तुम्हाला म्हणायचं? मग असंच म्हणायला लागणार, दिखावा झालाय. आमच्यासाठी काय, आम्हाला न्याय मिळाला नाही तर काय म्हणणार आम्ही? दिखावाच म्हणणार. अधिकाऱ्यांच्या मुजूर लोकशाही धोक्यात आल्यासारखी वाटते. हो, वाटते ना, कारण का हे अधिकारी सगळे भ्रष्टाचार झालेत.
अधिकाऱ्यांनीच बघितलं पाहिजे आणि आमदार लोकांनी सगळं माहित असतं अधिकारी काय करतात ते. त्यांनी ह्यांना झापलं पाहिजे अधिकाऱ्यांनी. आज महिला बसल्यात ना, महिलांना निर्णय दिला पाहिजे. लाडकी बहीण लाडकी बहीण बसली की उपाशी पैसा कोंबलेत. पहिला एक सुद्धा खड्डा नव्हता. आता या दादांनी मंगळवेढ्याचा पूर्ण विकास करून आमचं पंढरपूर पूर्ण खड्ड्यात घातलंय. आम्हाला गाडी चालवताना पण कळत नाही आम्ही रस्त्यात गाडी चालवतोय का खड्ड्यात गाडी चालवतो. आमदार साहेबांनी एवढं पंढरपुराकडे दुर्लक्ष नाही करायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही आमच्याकडे येता त्यावेळेस बहीण आम्हाला मतदान करा असं म्हणताना आता लाडकी बहीण इथं उपोषणाला बसल्यावर तुम्ही का दुर्लक्ष करता? मतदान द्यायला आम्हीच आहे तुम्हाला, दुसरं मंगळवेढ्यातले पण देणार, पण पंढरपुरात तुम्ही निवडून येता जास्त, कारण मालक तुमच्या पाठीशी आहेत म्हणून आम्ही मालकांकडे बघून तुम्हाला मतदान देतो. तुमच्याकडे तुम्ही काय सुद्धा आमच्या पंढरपूरचा विकास केला नाही. आता आता काय पश्चाताप वाटतो का तुम्हाला आमच्याला मत दिली म्हणून? भरपूर पश्चाताप वाटतोय. असं वाटतं दुसरं कोणाला दिलं असतं त्यानं तर थोडाफार विकास केला असता पंढरपूर. ज्यावेळेस दादांना फोन लावलाय दादांचा बिझी असतो, नाही तर उचलत पण नाहीत. आणि ज्यावेळेस काय पूर म्हणजे पंढरपुरात ज्यावेळेस पूर आलता त्यावेळेस दादा भावाचा वाढदिवस साजरा करायला विदेशात गेलते, पंढरपुरात नव्हते. म्हणजे हे आमदार असणं आम्हाला उपयोग काय आमदारांचा?